ते मांडलेलेच आहेत। महत्वाचे जे आहे त्याच्यामध्ये आज धरणीच्या पाटलांचा 5वा दिवस आहे उपोषणाचा। तर शासनाने प्रशासनाने लक्ष द्यावे ही त्यांना महत्वाची विनंती आहे। आणि शेतकऱ्यांचा जो विषय आहे महत्वाचा सरसकट कर्जमाफी, याच्या अगोदर तुम्हाला आता कळालेच असेल की आपण बऱ्याच वेळेस डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना आपण पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्याचा रिप्लाय पण आलेला आहे। ईमेल केलं त्याचा पण रिप्लाय आलेला आहे। याच्या अगोदरचं कर्जमाफीचा इतिहास जर पाहिला तर 1984 साली हरियाणामध्ये देवीलाल चौधरी यांनी पहिली कर्जमाफी केली होती शेतकऱ्यांसाठी। त्याच्यानंतर कैलासवासी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी कर्जमाफी केली होती दुसरी। त्याच्यानंतर कर्जमाफी केली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मोठी कर्जमाफी 71,000ची कर्जमाफी केली होती शेतकऱ्यांसाठी। त्याच्यानंतर 2018 मध्ये फडणवीस सरकारने केली होती। बँकेज मॅनेजर साहेबांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं। 18 मध्ये फडणवीस सरकारने केली होती, त्याच्यात बऱ्याचशा अटीतटी त्यांनी ठेवल्या होत्या। 2019-20 मध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने कर्जमाफी केली होती। 2 लाखापर्यंत त्यांनी कर्जमाफी केली होती। याही सरकारने निवडणुकीच्या अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू। त्यांना विनंती सरसकट म्हणजे चालू बाकीदार आणि थकबाकीदार या दोघांनाही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे।